मी तुम्हाला दाखवणार आहे काकडीचं आणि झटपट होणारं पण 4 दिवस टिकणारं असं लोणचं। तर आपण आता सुरुवात करूया। म्हणजे लोणचं तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। प्रथम हे आपण काकडीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही काकडी आपण श्रावणात येणारीच घ्यायची आहे। छोट्या काकड्या वगैरे मिळतात त्या नाही घ्यायच्या। नंतर आपण त्यात घालूया आता हे राई, ओली मिरची, हे सगळं वाटून घेतलेलं आहे आपण। आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं। ह्याला मी 2 चमचे राई आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण त्यात घालूया थोडंसं मीठ आणि चवीनुसार साखर। पण साखर त्याला 1 चमचाभर तरी लागतेच लागते। आणि त्याच्यानंतर हे सर्व कालवून हे चांगलं कालवायचं आहे। मी हातानेच कालून दाखवते कारण का त्याला सगळीकडे लागणं भाग आहे। आणि ह्याचा काकडीचा वास इतका छान येतो ना, केलं का कधी खाणार असं होणार बघा तुम्हाला। अतिशय सुंदर लागतं हे। आणि आता आपण त्याच्यावर घालणार आहोत राई, हिंग आणि हळद घातलेली मस्तपैकी फोडणी। हे अतिशय सुंदर लागतं लोणचं। हे फ्रीजमध्ये सहज 4 दिवस राहू शकतं। चला तर टेस्ट बघूया आपण। अमेझिंग लागतं।